सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या अधिक ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे, म्हणजे सोमवती अमावस्या आलेली आहे. अधिक महिन्याची समाप्ती करण्याचा हा दिवस आहे. खूप मोठी अमावस्या आहे. सर्वांनी सेवा आवर्जून करायची आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला या अमावस्येला करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातली, आपल्या आयुष्यातील जी नकारात्मकता असेल ती नष्ट होईल आणि आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होऊन आपल्या मुलांची, आपली भरभरून प्रगती होईल. तर अमावस्या प्रारंभ होत आहे 14 जून 2026 रविवार दिवशी दुपारी 12:20 ही अमावस्या, अधिक ज्येष्ठ अमावस्या प्रारंभ होत आहे आणि 15 जून 2026 सोमवार दिवशी सकाळी 8:25 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. पण ही अमावस्या तिथी सूर्योदयाने बघितलेली असल्यामुळे संपूर्ण दिवस ही सोमवती अमावस्या लागू असणार आहे. म्हणून आपल्याला 15 तारखेला सोमवती अमावस्या साजरी करायची आहे. 14 जून आणि 15 जून दोन्ही दिवस अमावस्या तिथी असणार आहे. म्हणून जे उपाय, काही सेवा या दोन्ही दिवसात तुम्ही करू शकता. तर आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. आंघोळीचा उपाय आपल्याला 15 तारखेला करायचा आहे, कारण 14 जूनला दुपारी 12:20 ही अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे. तुम्ही जर उशिरा आंघोळ केली लहान लेकरांना वगैरे, तर तुम्ही हा उपाय 14 तारखेलाही करू शकता. तर थोडंसं गंगाजल आणि थोडं खडं मीठ, आता खडं मीठ नसेल टाकायचं, बारीकसा खडा तुरटीचा आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका. तुरटी, खडं मीठ, जी काही आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये जी नकारात्मकता असते किंवा बाहेरील काही बाधा, नजर बाधा असेल, ती संपूर्ण नष्ट करण्याचं काम खडं मीठ आणि तुरटी करत असते. आणि हा उपाय जर आपण अमावस्या तिथीत जर केला तर खूप प्रभावी ठरतो. आपल्या मनातील, शरीरातील जी नकारात्मकता असते लगेच नष्ट होते. म्हणून आंघोळीचा हा उपाय सर्वांनी करा. 14 जून आणि 15 जून दोन्ही दिवस तुम्ही हा आंघोळीचा उपाय जरूर करा. तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह जरूर मजबूत होईल आणि एकदा का चंद्र मजबूत झाला की मग या जगात तरी आपल्याला कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून आणि आपलं मनसुद्धा स्थिर राहतं. मन चंचल, तुमचं मनात वाईट साईट विचार येत असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही जे पण उपाय कराल, सेवा कराल, त्याचं तुम्हाला भरभरून फळ मिळेल. म्हणून आंघोळीच्या पाण्यात आवर्जून थोडंसं तुरटीचा खडा टाका, गंगाजल टाका, थोडं खडं मीठ टाका. तिन्ही वस्तू टाकल्या तरीही चालेल. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. कुणाची नजरबाधा लागलेली असेल लगेच नष्ट होईल आणि तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर होऊन भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी, जे पण काम कराल त्याला, कष्टाला तुम्हाला भरभरून फळ मिळेल. लहान लेकरांना सुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे. महिलांनो, हा आंघोळीचा उपाय सर्वांनी करा. घरातल्या कुटुंबातील सर्वांना आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून आंघोळ करायला लावायची आहे. आंघोळीनंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. महिलांनो, मोठी अमावस्या आहे. आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करताना त्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल या गोष्टी टाकू शकता. थोडी तुमच्याकडं दालचिनीची पावडर असेल किंवा तुमच्याकडं चंदनाची पावडर असेल तीही टाकली त्या लेपन करताना, तरीही यामुळे सुद्धा घरातली जी नकारात्मकता असते, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, ते सुद्धा निवारण होतात आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते आणि पैशांच्या ज्या अडीअडचणी असतात ना त्या दूर होतात आणि घरात बरकत येते, लक्ष्मी स्थिर होते. म्हणून उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. उंबरठ्याची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून छान पूजा करा आणि एखाद्या मातीच्या पंतीत किंवा एखाद्या वाटीत थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना अख्खेच घ्यायचे आहे आणि तुमच्या उंबरठ्यावर एका साईडला जिथं कुणाचा पाय लागणार नाही तिथं ते तांदूळ आणि त्यावर 2
कापराच्या वड्या, 2 लवंग असं ठेवून द्यायचं आहे. सकाळीच ठेवून द्या. तुम्ही हा उपाय 15 तारखेला करायचा आहे. 15 तारखेला सकाळी अंघोळीनंतर हा उपाय करा. हळदीचं लेपन करा उंबरठ्यावर आणि उंबरठ्यावरच एका साईडला मातीची पंती घेतली चालेल. त्यात थोडेसे तांदूळ ठेवा, 2 कापूर वडी ठेवा त्यावर आणि 2 लवंग ठेवा. दिवसभर राहू द्यायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीला तो कापूर त्या तांदळावर जाळून टाकायचा आहे. उंबरठ्यावरच येण्या जाण्याच्या रस्त्यात घ्या तो कापूर आणि जाळून टाकायचा आहे. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. माता लक्ष्मीला तुम्हाला जी इच्छा असेल ती बोला. घरातली नकारात्मकता दूर होऊ दे, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर होऊ दे, माझ्या लेकराबाळांची कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे, लक्ष्मीनारायणांची कृपा राहू दे. तुम्हाला जी इच्छा असेल ती बोला. मी उदाहरण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने उंबरठ्यावर सकाळीच एका मातीच्या पंतीत या वस्तू ठेवा आणि संध्याकाळी दिवे लागणीला या वस्तू जाळून टाकायच्या आहे. जास्त कापूर जाळता आला तुम्हाला जाळा. अजून 2-4 लवंग जाळता आल्या उंबरठ्यावर जाळा. चांगले अनुभव येतील तुम्हाला. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. त्याचबरोबर महिलांनो, तुम्हाला जर कर्पूर होम करायचा असेल तर संध्याकाळी 15 तारखेला संध्याकाळी किंवा 14 तारखेला संध्याकाळी तुम्ही दोन्ही दिवस कर्पूर होम तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा करू शकता. एक नारळ घ्यायचा आहे. चांगला नारळ घ्या आणि तो एखाद्या ताटलीत वगैरे ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे चटका वगैरे तुम्हाला लागणार नाही. देवघरासमोर आपल्याला प्रथम कर्पूर होम करायचा आहे. 7 कापराचे तुकडे घेऊन घ्यायचे आहे आणि तो कापूर एक एक करून तो नारळावर जाळायचा आहे. प्रथम देवांना तो कर्पूर होम दाखवायचा आहे. नंतर संपूर्ण घरात तो कर्पूर होम फिरवायचा आहे. यामुळे सुद्धा घराची नजरबाधा उतरून जाते. लगेच कुणाचीच कधी आपल्या घराला, दाराला, आपल्या प्रगतीला, आपल्या लक्ष्मीला, मुलांना कधीच कुणाची नजरबाधा, इडापिडा लागत नाही. म्हणून असा दर अमावस्येला कर्पूर होम करू शकता. फक्त तुम्हाला एक नारळ लागेल. एखाद्या ताटलीत वगैरे ठेवून घ्या, म्हणजे तुम्हाला चटका वगैरे लागणार नाही. तुम्ही नेहमी करत असाल, हातात नारळ पकडत असाल तर तुम्ही तसंही करू शकता. प्रथम करत असाल तर एखाद्या भांड्यावर तो नारळ नीट ठेवून द्या, म्हणजे हलणार वगैरे नाही. आणि त्यावर तुम्हाला एक एक कापराचा तुकडा जाळायचा आहे. आता नारळाला लगेच तडा वगैरे गेला तो वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. नाही तडा गेला, चांगला आहे नारळ, नंतर तो तुम्ही पौर्णिमेला पुन्हा अमावस्येला तोच नारळ कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता. 14 आणि 15 तारखेला दोन्ही दिवस अमावस्या आलेली आहे. दोन्ही दिवस अधिक महिन्याची सांगता करण्याचे ते दिवस आहे. आपण जी सेवा केलेली आहे त्याचं उद्यापन कसं करायचं, तर तुम्ही दानधर्म करू शकता. महादेवांच्या मंदिरात जाऊन आवर्जून सर्वांनी अभिषेक करायचा आहे. दुधाने करा, पंचामृताने करा, उसाच्या रसाने करा किंवा साध्या पाण्याने सुद्धा महादेव इतके प्रसन्न होतात की आपल्याला भरभरून झोळी भरून देतात. म्हणून सोमवती अमावस्येला तुम्हाला काही करता आलं तर नक्की उपाय करा. नाही जमलं, फक्त लोटाभर तांब्याभर पाणी घेऊन जा. महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा आणि एक दिवा प्रत्येक आईने महादेवांच्या मंदिरात एक दिवा लावून यायचा आहे. तुपाचा लावला तर अतिशय उत्तम. गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून महादेवांसमोर लावा. कापूर घेऊन जा. कापूर आरती करता आली महादेवांच्या मंदिरात आवर्जून करा. तुम्हाला महादेवांना नैवेद्यात तुम्हाला दूध, साखर, खडी साखर, गूळ किंवा वेगवेगळी फळं नैवेद्यात तुम्ही ठेवू शकतात महादेवांच्या मंदिरात. एखादा नारळ, श्रीफळ तुम्हाला सोमवती अमावस्येला महादेवांच्या चरणी अर्पण करता आला शिवपिंडीजवळ तर जरूर अर्पण करा. सोमवती अमावस्येला चुकून सुद्धा नारळ कुणीच फोडू नका. अमावस्या आहे आणि आपण घरावरून नारळ ओवाळत आहोत, उतरवून टाकत आहोत. तुम्हाला उतारा करायचा असेल करा. अमावस्या तिथी अशी असते की आपल्या घराची, मुलाबाळांची इडापिडा उतरवण्याचाच दिवस असतो.
पण तुम्हाला नारळ उतरवून टाकायचा असेल तर तो तुम्हाला रविवारी 14 तारखेला उतरवून टाकायचा आहे. कुणीच 15 तारखेला नारळ सोमवारी फोडू नका, नाही तर मग उलटे परिणाम होतील. तर आपल्याला नारळ ओवाळायचा असेल तुम्हाला घरावरून तर 14 तारखेला 12:30 वाजता दुपारी अमावस्या प्रारंभ होत आहे. दुपारपासून अगदी रात्रीच्या 12 वाजेच्या आत तुम्ही घरावरून नारळ उतरवू शकता. तर घरावरून नारळ उतरवताना चांगला पाणीदार नारळ घ्यायचा आहे. लहान घ्या, मोठा घ्या, तुमच्यावर आहे. महिला किंवा पुरुष दादा कुणीही हा उपाय आपल्या घरासाठी आपणच उपाय करायचा आहे. तर घराबाहेर जायचं आहे, दोन्ही हातात तो नारळ पकडायचा आहे. शेंडी आपल्या घराकडे आली पाहिजे अशा पद्धतीने वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट 7 वेळा हा तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे घड्याळाच्या दिशेने. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जो मंत्र जप करता येतो तो मंत्र जपायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला. तुमच्या घराविषयी, मुलांविषयी समस्या असतील, काही इडापिडा असेल, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, प्रगतीतील अडचणी असतील, तुमच्या अडचणी बोलून घ्यायच्या आहे आणि नारळ ओवाळून घ्यायचा आहे. 14 तारखेलाच हा उपाय करायचा आहे नारळाचा तुम्हाला. तो नारळ ओवाळून घ्यायचा आणि बाहेरच्या बाहेर घरात आणू नका. तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय, नारळ ओवाळून घरात आणताय, चुकूनसुद्धा अशी चूक करू नका, नाहीतर मग वाईट परिणाम होतात. म्हणून तो नारळ ओवाळून घ्यायचा आणि घराबाहेर डस्टबिनमध्ये एखाद्या कोपऱ्याला टाका. कृपया मोठी अमावस्या आहे, कुणीच नारळ वगैरे उतारे वगैरे केलेले कोणाच्या पायाशी येईल अशा पद्धतीने टाकू नका. तुम्ही करा उतारे, ओवाळून वगैरे टाका वस्तू, पण कोपऱ्याला टाका. लेकरं बाळं येता, आपण ये जाय करतो. कुणाची इडापिडा म्हणजे आपली इडापिडा कुणाला देऊन कधीच इडापिडा उतरत नसते. नारळ वगैरे ओवाळून टाकतात, 4 रस्त्यावर वगैरे टाका, पण एखाद्या कोपऱ्याला टाका, डस्टबिनमध्ये टाका, एखाद्या झाडाखाली टाका. चिमणं पाखरं खाता, त्यांचं पोट भरतं आणि तुमची इडापिडासुद्धा लगेच नष्ट होते. म्हणून उतारे करायचे तर कोपऱ्याला टाकून द्यायचे आहे त्या वस्तू. कुणाच्या पायाशी येणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नारळ 14 तारखेला नक्की ओवाळून टाकू शकता आणि 15 तारखेला तुम्ही 1 नारळ महादेवांच्या चरणी जरूर अर्पण करायचा आहे. अधिक सोमवती अमावस्येला कुणाला दानधर्म करता आला तर आवर्जून करा. मंदिरांमध्ये तुम्ही कोरडा शिदासुद्धा दान करू शकता. म्हणजे डाळ, गूळ, तांदूळ, पीठ, मीठ हे सर्व घ्यायचं. कोरडी शिदा घ्यायची, तूप घ्यायचं आहे तुम्हाला. जेवढं अन्न आपल्याला लागतं शिजवण्यासाठी तेवढं कोरडं अन्न घ्यायचं आहे तुम्हाला. एखाद्या पिशवीत वगैरे भरून घ्यायचं आहे नीट सर्व अन्नधान्य आणि तुम्हाला मंदिरात जाऊन दान करायचं आहे. कुठलंही मंदिर असू दे, गणपती बाप्पाचं, देवी आईचं, महादेवांचं, माय माऊलीचं, स्वामींचं, जे पण मंदिर असेल, लक्ष्मीनारायणांचं, तिथं असा कोरडा शिदा आवर्जून दान करा. तिथे ब्राह्मण असेल त्यांनासुद्धा तुम्ही कोरडा शिदा दान करू शकता. एखादा गरीब व्यक्ती असेल त्यालासुद्धा तुम्ही कोरडा शिदा दान करू शकता. या दिवशी सर्वांनी गाईला ताजी चपाती, तूप, गूळ लावून जरूर खाऊ घाला. बघा गाय मिळेल, शोधा. अधिक महिन्याचं संपूर्ण तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. म्हणून गाईला पुरणाची पोळी खाऊ घालता आली तर सोन्याहून पिवळं एखादी पुरणाची पोळी तुम्ही बनवा किंवा विकत घ्या. पण अधिक महिन्याच्या समाप्तीला, सोमवती अमावस्येला, अधिक अमावस्येला गाईला आवर्जून हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तो म्हणजे पुरणाची पोळी किंवा ताजी चपाती. आणि आता अमावस्या तिथी म्हटलं की पितृदेवांची सेवा ही आलीच. तर काय करायचं आहे महिलांनो, तुम्ही हा उपाय 14 तारखेलाही करू शकता किंवा 15 तारखेलाही करू शकता. दोन्ही दिवस अमावस्या तिथी आहे. तर काय करायचं आहे, थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. गोळाभर भात घ्या, त्यावर दही टाका, चांगलं ताजं दही टाका, चिमूटभर साखर टाका आणि घराबाहेर कावळ्याला हा दही भाताचा नैवेद्य घास ठेवायचा आहे. एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्या जिथं चिमणी, कावळे, पक्षी येतात. ठेवायचा आहे घास आणि तुमच्या पितृदेवांना तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि नमस्कार करून घरी यायचं आहे. मागे वळून बघू नका. चिमणी खातंय, पाखरं खातंय, कबूतर खातंय, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे.
अमावस्या तिथीत घासातला घास आपल्या पितृदेवांसाठी जो व्यक्ती काढून ठेवतो ना, त्या व्यक्तीला कधीच कुठला पितृदोष लागत नाही आणि पितृदोषाच्या अडीअडचणी त्याच्या आयुष्यात, त्याच्या मुलांच्या आयुष्यात येत नाही. म्हणून दर अमावस्येला थोडा का होईना दही, भात, साखर आपल्या पितृदेवांच्या नावाने घराबाहेर कावळ्याला जरूर खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी सोमवती अमावस्येला दुसरा दही भाताचा उपाय करायचा आहे महिलांनो. तर काय करायचं, थोडासा दही, भात, साखर एखाद्या वाटीत, पत्रावळीत, कागदावर घ्यायचा आहे आणि तो दही भात आपल्या घराच्या मुख्य सेंटरला म्हणजे मध्यभागी हॉलमध्ये वगैरे, आता लहान लेकरं आहे एखाद्या कोपऱ्याला ठेवू शकता. दिवसभर तो दही, भात, साखर आपल्या घराच्या वास्तूला सुद्धा ठेवायचा आहे. खूप महत्त्वाचा उपाय आहे, आवर्जून करा. बघा, घरात काही ना काही भांडण, तंटे, कटकटी होत असतील, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, काही ना काही अडीअडचणी येत आहे, तुमचे कामं होताना अडीअडचणी येत आहे, कामं व्हायला लागलेली आहे पण अचानक कामात काही ना काही अडथळे येतात, प्रगतीत खूप अडीअडचणी येत आहे. तर असा दही, भात, साखर सोमवती अमावस्येला आपल्या घराच्या मध्यभागी ठेवा किंवा एखाद्या कोपऱ्याला ठेवा. दिवसभर राहू द्यायचा आहे आणि अगदी संध्याकाळ झाली की तो दही, भात, साखर घेऊन आपल्या घराबाहेर जायचं आहे आणि एखाद्या कोपऱ्याला, जिथं चिमणी पाखरं खाऊन घेतील एखाद्या कोपऱ्याला टाकून द्या. एखाद्या झाडाखाली ठेवून दिला चालेल, चिमणी पाखरं खाऊन जातील आणि तुमच्या घराची इडा पिडा, दुःख, दारिद्र्य सर्व निवारण होईल. कुणाची नजरबाधा लागलेली असेल संपूर्ण नष्ट होईल आणि जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होईल. म्हणून हे दही भाताचे दोन्हीच्या दोन्ही उपाय आवर्जून करा महिलांनो. जास्त काही लागणार नाही, फक्त तुम्हाला दही, भात, साखर लागणार आहे. उपाय करून बघा, मुलांचा भाग्योदय होईल आणि प्रत्येक तुमची म्हणजे जी अडीअडचण असेल ती सुद्धा संपून जाईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला, मुलांना यश मिळायला लागेल. सोमवती अमावस्येला संध्याकाळी एक चौमुखी दिवा आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी महिलांनो आवर्जून लावा. तर मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा चौमुखी बनवून घ्या आणि त्यात तेल टाकायचं आहे. तुम्हाला दुहेरी वाती बनवा 4 आणि चौमुखी दिवा तयार करून घ्या. एखाद्या ताटलीत वगैरे ठेवा. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा आणि तो दिवा आपल्या मुख्य दाराशी लावायचा आहे. हे 30 दिवे दीपदान केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. कुठंही जायची गरज नाही. आपल्या मुख्य दाराशी सोमवती अमावस्येला असा एक दिवा आवर्जून लावा. तुम्ही हा उपाय 14 तारखेलाही करू शकता. नाही जमलं 15 तारखेला सोमवती अमावस्या, सोमवारी अमावस्या आलेली आहे, त्या दिवशी संध्याकाळी मुख्य दाराशी दिवे लागणीला एक चौमुखी दिवा जरूर लावा. दिवा शांत झाल्यानंतर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्या किंवा विसर्जनात वगैरे निर्माल्यात टाकून दिला चालेल. तो दान केलेला आहे. दिवा घरात घेऊन पुन्हा वापरात घेऊ नका. तो दान केलेला आहे. ते 30 दीपदान केल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळेल. आता घराबाहेर नाही लावता आला तर तुम्ही तो दिवा, चौमुखी दिवा कुठल्याही मंदिरात लावू शकता. मग महादेवांचं मंदिर असेल, गणपती बाप्पांचं, देवी आईचं, पिंपळाचं झाड असेल, तिथंही तुम्ही चौमुखी दिवा लावू शकता. तर असा एक दिवा, चौमुखी दिवा तुमच्या घराच्या बाहेर लावा किंवा कुठल्याही मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली असा एक दिवा लावा. खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. मुलांचा भाग्योदय होईल. तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि पैशांविषयीच्या अडीअडचणी असतील ना, संपून जाईल. लक्ष्मी स्थिर नांदेल. अखंड लक्ष्मी मातेची प्राप्ती होईल तुम्हाला. असा एक चौमुखी दिवा सोमवती अमावस्येला प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने जरूर लावायचा आहे. सोमवती अमावस्या, मोठी अमावस्या आलेली आहे. हे उपाय तुम्ही रविवार आणि सोमवार दोन्ही दिवशी करू शकता. मुलांना नजर लागलेली असो किंवा नसो, प्रत्येक आईने अमावस्येला आपल्या मुलांची नजर जरूर उतरवून टाकायची. तर तुम्ही अधिक महिन्याचा शेवट म्हणजे सोमवती अमावस्या. महिलांनो, उद्या आंघोळीनंतर
तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. अंघोळीनंतर हा उपाय, ही सेवा आवर्जून करा. संपूर्ण अधिक महिन्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. तुमच्याकडून काही सेवा घडलेली असो किंवा नसो, तरीही तुम्हाला अधिक महिन्याचं संपूर्ण सेवेचं, लक्ष्मीनारायणांच्या सेवेचं फळ मिळणार आहे. तर तुळशी जवळ जा. अंघोळीनंतर थोड्याशा उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आहे. अखंड तांदूळ घ्या आणि 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आणि त्या अक्षता तुम्हाला तुळशीच्या मातीत, तुळशीच्या जवळ अर्पण करायच्या आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची पूजा करा. थोडंसं पाणी, दूध अर्पण करा. लहान का होईना तुळशीजवळ रांगोळी काढा. एक तुपाचा दिवा लावा. उद्या सोमवती अमावस्येची सुरुवात अशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे. लक्ष्मी मातेला सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा. लक्ष्मी नारायणांची सेवा उद्या आवर्जून करा. संपूर्ण अधिक महिन्याचं खूप सुंदर सोन्यासारखं फळ मिळणार आहे. आपल्याला कधीच कशाला कमी पडणार नाही अशी ही तुळशी मातेची सेवा आहे. प्रत्येक महिलेने करा. उद्या दोन्ही वेळेला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा लावा. आपल्या देवघरात एक अखंड दिवा चालू ठेवा. जेवढं दीपदान करता येईल ना उद्या आवर्जून करा. तुमचं दीपदान केलेलं कधीच खाली जाणार नाही. तुमच्या लेकरा बाळांच्या आयुष्यात कधी अंधार येणार नाही. कायम आयुष्यभर त्यांचा भाग्योदय होत राहील. इतका सुंदर अनुभव येईल तुम्हाला आणि तुमच्या घराची दिवस रात्र प्रगती व्हायला सुरुवात होईल. बरकत येईल. लक्ष्मी टिकून राहील. सोन्यासारखे मुलांना भरभरून प्रगतीचे दिवस येणार आहे. मग शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रात मुलांची भरभरून प्रगती होईल. पतिदेव काम करत आहे, तुम्ही काम करत आहे. कष्टाला जर फळ मिळत नसेल तर आवर्जून महिलांनो सोमवती अमावस्येला अधिकाचा शेवट तुळशीची सेवा जरूर करा आणि माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. उद्या झालं तर विष्णू सहस्त्रनामावली एक वेळा का होईना पठण करा किंवा यूट्यूबवर लावून दिलं तुम्ही आणि श्रवण केलं. शांत चित्ताने कामं वगैरे झाल्यानंतर शांत चित्ताने आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे. तुपाचा दिवा लावून ही सेवा करा. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.